तर हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळेजण? बरे असाल, मस्त असाल आणि तुम्हाला श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारच्या हार्दिक शुभकामना आहे. हा बघा आमचा गजू दादा, याला घेऊन आता मॉर्निंग झालेली आहे. आता पण उपवास तर आहे, पण साहेबांची सेवा तर आपल्याला करावीच लागणार आहे. अबे बापरे! आणि सकाळी सकाळी यांनी काय करून घेतलं हो? तू काय केलं सांग ना त्यांना. मस्त काढल्या साबणी आणि खाल्ल्या, कातरून घेतलं साबण. ओके नाही कातरली की नाही अशी म्हणून दाता चावून राहिला. आता साहेबांसाठी आम्ही आणलेलं आहे दूध. बघा आता पिते की नाही पित, तर घुटूर घुटूर पिऊन दाखव सर्वांना, तुला छान म्हणतील. सर्वांना नमस्कार कर, नमस्कार करून दाखव हाताने. हाताने नमस्कार करा. नाही मूड राजी, आमचे जेव्हा मूड असतं तेव्हा आम्ही करतो, हो की नाही. चला आता मम्माची हां, अरे वा व्हेरी गुड. श्रावण महिन्याच्या सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा यांशकडून पण तुम्हाला. कोणाकोणाचे उपास आहेत आम्हाला कमेंट करून तर नक्की सांगा, हो की नाही दादा. मम्मी पण छान रेडी झालेली आहे. हो काय दादूला आणलेलं आहे बागेमध्ये, आमच्या गार्डनमध्ये दूध प्यायला. बघा आता याचे नखरे कसे करतो. हा बघ चिवताई येते, चिवताई पिऊन घे, त्याच्या पटकन पिऊन घे. बघा ओ भाऊजी, आम्हाला भेटत नव्हता बापा दूध, समजलास का. आता या पोरांना भेटते तर नखरे करते ते. पिऊन घे ना. चिऊ आली काऊ आली हे करू करू पाजा लागते, पण आमचे सर काही दूध पित नाही, हो की नाही. घ्या. वाव बघ दादू मम्मा कशी दिसत आहे आज. मम्मा छान छान दिसत आहे, मस्त मस्त मन बरं, छान छान दिसत आहे. मस्त छान छान लवकर आम्ही तर रेडी झालेलो आहोत, कारण की आम्हाला जायचं आज मस्त मंदिरामध्ये. तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू. अशी बटरफ्लाय दिसून जाते की नाही. अच्छी बटरफ्लाय. तू आपल्या हाताने पिऊन दाखव बरं सर्वांना, आपल्या हाताने पिते बरं या. हा बघा आता सगळे नाहीच प्यायचं आहे त्याला. बाहेर व्हिडिओ काढत आहे, पण यावर रस्त्याने खूप सारे गाड्या वगैरे चालल्या आहेत. घे ना बाप्पा, खूप काम आहे ना. पूजेचे भांडे घासायचे आम्हाला. तुझ्यासारखंच आहे का, खेळलं पिल्लं ना खेळलं. हा दादू तुमच्यासारखंच आहे का म्हणतो बाबा. काही ऐकत नाही पोरगा, आम्हाला जसं करायचं आम्ही तसं करतो. बघा छान छान बांगड्या घातल्या आहे, मॅचिंग मॅचिंग ग्रीन पिंक गोल्डन. मम्मा छान छान. आज मी तुम्हाला माझं पूर्ण लुक दाखवणार. पिते की नाही पीत, जाऊ द्या, नाहीच पिऊन राहिला पोरगा. खेळू द्या याला, खेळा तुम्ही खेळा बाबा. जबरदस्ती दूध पाजून. मागल्या वर्षी पण सर्वात आधी लग्न झालं होतं पहिल्या वर्षी, त्या वर्षी नाही पकडलेलं आहे, मागल्या वर्षीपासून उपवास पकडत आहे. आणि लग्नाच्या आधी पण मी पशुपती व्रत केलेले होते, ते पण माझ्या लग्नाच्या आधी मस्त छान 5 उपवास केलेले होते, खूप छान पार पडलेले होते. त्याची गंमत मी तुम्हाला सांगेन समोर कशी काय झालेली होती बा म्हणून. ते उपवास मी पहिल्यांदा केलेले होते, तर खूप माझ्यासाठी हार्ड होते, कारण की मी कधीच उपाशी राहू शकत नव्हती. आणि आमच्या घरी महानुभाव पंथाचा धर्म होता, त्याच्यामुळे आम्हाला उपवास काही ठेवायला लागत नव्हतं. पण मग आपल्या जीवनात कोणीतरी आलेलं आहे, आपलं जीवन छान व्हावं, किंवा लग्न झालं तर लग्नानंतरचं आपलं जीवन छान व्हावं म्हणून भोलेबाबाकडे मी मस्त आशीर्वाद मागितला होता. त्यांना मला खूप छान आशीर्वाद दिला, कारण की मी आता मस्त सुखी आहे आणि समृद्धीत आहे. आणि माझे नवरोबा तर खूप छान आहेत, बिलकुल भोलेबाबाच्या सारखेच. भोलेबाबासारखे म्हणजे मनाने खूप छान, मुद्रे वागण्यातही खूप छान, पण एकदा गुस्सा आला तर काही सांगा नको बा, असे आहेत. त्यांचा राग तर कधी येत नाही, पण राग आला तर तिसरा डोळा तर खुलते. पण आतापर्यंत तिसरा डोळा त्यांचा कधी खुललेला नाही आहे, कारण की मी तशी जे मला पूजेला सामान लागणार होतं ते सगळे मी भांडे मस्त घासून घेतली. बघा किती चकाचक करून ठेवली. मस्त छान असा दिवा, 2-3 झाऱ्या आणि ताटी, मस्त पूजेची ताटी. तर फ्रेंड्स माझे भांडे वगैरे मस्त घासून झालेले आहे, छान त्यांना क्लीन वगैरे करून घेतले. आणि आता मी करत आहे आरतीची ताटी. पूजेसाठी काय काय सामान लागणार आहेत हे मी सगळं आईला विचारून घेतलेलं आहे. मला काही काही माहीत होते ते पण मी घेतलेलं आहे. आणि माझी सगळी ताटी इथे रेडी झालेली आहे. आता आम्ही मंदिरासाठी रेडी आहोत. जाऊन बघतो 2-3 फुलं मिळतात की काय बा म्हणून, कारण की आई सकाळी सगळे फुलं तोडून ठेवतात. आहे का यश तुला फ्लावर्स दिसते का, बघ बरं बेटो.
अयशू फुलं दिसत आहे का? फुलं तर रेडवाले वगैरे आहेतच नाही. चला व्हाईटवाले फुलं तोडून घेऊ. व्हाईटवाले फुलं आहे तिथे लागलेले. हो हो मला समजते दादूला माझ्या. तिकडे एकदम कचरा काढीत नको जाऊ दादू. इकडे हो. हात पण नाही पुरत बोटा. या साईडला ये. हे बघा व्हाईटवाले फुलं मिळ. तर फ्रेंड्स माझी ताटी झालेली आहे रेडी आणि आम्ही आता मंदिरात जाणार आहोत. अयांशचे पप्पा रेडी होऊन येतच आहेत. मग अयांश मी आणि अयांशचे पप्पा आणि जाणार आहोत मंदिरात. तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉग कसा वाटत आहे प्लीज कमेंट करून सांगा. दाखव ये इकडे. कशी केड चिल्ली इकडे आण. ये दाखव दादू. ये कसं रेडी करून दिलं मम्मानी छान छान अयांशला. दाखव बरं ये बरं. आणि इकडे खाऊ आपण. इकडे मला दे मी पण खाते दादूच्या वरचा. चल ना तर मंदिरात नाहीत का? चल. हा थांब तिथेच थांब. नुसता मारत जा. कशाला मारते? मम्मीला छान टिक्कू लावून दिला. छान छान कपडे घालून दिले. कशाला मारता? पांडुरंग हरी स्माईल. अरे तोंडात जेवढं मावते तेवढं खा ना बापा. कसे गाल फुगवून टाकले. हनुमानजी सारखा दिसतो अयांश. हनुमानजी मम्माने छान छान रेडी करून दिला अयांशला. अयांश मी मम्मा पप्पा. चला तुळशीजवळ चला. या या. हां चला नमस्कार करा तुळशीला. कसं नमस्कार करतो? हा व्हेरी गुड अयांश. पडून पण गेला. आधी मी ताटी रेडी केलेली होती. तर याच्यामध्ये आपण घेतलेला आहे चंदन घेतलेला आहे, कुंकू घेतला आहे, हळद घेतला आहे, कापूर घेतला आहे आणि आणि आज आहे तांदळाची मूठ चढवायची म्हणून खूप सारे तांदूळ घेतले आहे, अगरबत्ती घेतली आहे आणि आपल्याला हे 5 सामान लागले आहे पंचामृतचे म्हणजे साखर, दूध, दही, शहद आणि तूप. आणि इथे फुलं घेतले आहे मस्त छान बेलपत्ती आणि एक मस्त दिवा रेडी केलेला आहे आणि घेतलेले आहे दुर्वा आणि फुलं. बघा छान मी पण छान रेडी झालेली आहे. आपण जाऊया चला मंदिरामध्ये. आता तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि इथे 2 लोटा पाणी घेतलेलं आहे ते पण आपल्याला मंदिरात चढवायचं आहे. चलो अयांश मंदिर चलो. अयांशला न्यायसाठी बघा तयारी आमची. अयांश खूपच चुलचुल करतो म्हणून आम्ही त्याला सायकलवर बसवून मंदिरात घेऊन चाललो. हो ना दादू? नाहीतर पूजा काही तो करू देणार नाही. इकडे बघ मम्माकडे. हां चलो रे. आता चाललो आम्ही निघालोत मंदिरात जायला. बघा अयांश आहे मागे आमच्या. हातामध्ये मस्त ताटी आहे. आम्ही ज्या मंदिरामध्ये रोज जातो तिथे नाही चाललो कारण की तिथं भरपूर सारी गर्दी आहे. आम्ही दुसऱ्या मंदिरामध्ये जाऊन बघतो. माहीत पडलं तिथे पण खूप गर्दी राहणार. चला तुम्ही कंटिन्यू राहा. मस्त चालता चालतात पोचलोत आता आम्ही मंदिरामध्ये. लई ऊन वगैरे आहे रे बा मंदिरामध्ये आहे. सॉरी मंदिरामध्ये म्हणते खूप ऊन आहे. आता मंदिर तुम्हाला दाखवते. बघा हे शंकरजीचं मंदिर आहे. किती छान आहे की नाही. पिंड वगैरे मस्त छान. बघा महाराजचे तुम्ही दर्शन घेऊ शकता. इकडे पिंड पण आहे खूप छान. अयांशला तिथे ठेवलेलं आहे आम्ही मस्त छान. आता थोडंसं मंदिरची जरा सफाई करते आणि मग पूजेला स्टार्ट कर. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं मनात जाप करत मध्ये मी थोडीशी मंदिराची सफाई केली कारण की खूप सारे फुलं वगैरे सर्वांनी चढवून ठेवलेले होते आणि स्वतः पूजा करायच्या आधी थोडेसे शिवलिंगला धुवून घेतलं तर असं पूजा केल्यासारखं तरी वाटते छान. तर मस्त थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर धुवून घेतलं थोडंसं. आणि मला हे लक्षातच राहिलं नाही की जास्त पाणी घेऊन जायचं काय बाय म्हणून आम्ही दोघांसाठी 2च झाऱ्या घेऊन गेलेलो होतो. आणि प्रदीपजी मिश्रांनी आता सांगून ठेवलेलं आहे की सावण आहे तर 2-2 झाऱ्यांमध्ये तुम्ही घेऊन जा. पण मनातच आपल्या किती पण आपण घेऊन जाऊ शकतो. एक असो किंवा नाही पण नेलं तरी पण मनातून दुरून शंकरजीला हात जोडले तरी पण शंकरजी खुश होतात. तर मग आता आपण पूजेला स्टार्ट करूया. मस्त पाणी टाका आधी आणि मग त्याच्यानंतर दूध टाकून घ्या. दूध टाकून झाल्याच्या नंतर मग आणखी पाणी घाला. पाणी घालून झाल्याच्या नंतर दही घाला. असे करता करता जेवढे पंचामृत आले आहेत ते सगळे तेथे टाकून घ्या आणि त्याच्यानंतर पाणी टाकून घ्यायचं. सगळं शिवलिंगला मस्त असं आंघोळ केल्यासारखी करून घ्यायचं. मग त्याच्यानंतर
चंदन घ्यायचं हातामध्ये, चंदन लावायचं मस्त तिथं चंदनाचा टिका आणि मस्त मग तांदूळ चढवायचे, फुलं चढवायचं, आपण जे पण सामान आणलं आहे ते सगळं चढवायचं आणि मग पूजा करायची मस्त छान मनेने. आणि मनात असलं ना जी ते देवाला सांगत जायचं. आपण जेव्हा पूजा करत राहतो तेव्हा नाम जप पण करत राहायचं आणि जे आपल्याला हवं आहे ते मागायचं. अरे देवा की आम्हाला खुश ठेव किंवा हे कर ते कर, बा जे पण तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते शंकरजी पूर्ण करणारच आहेत. मनातून मागितलेला देव नक्की देतो, हे खरं आहे. आणि हो फ्रेंड्स, आज होती शिवमूठ म्हणतात की नाही, ती तांदळाची होती, तर ती पण मी चढवून घेतली मस्त. बाबांनी कालच बेलपत्र आणलेले होते, तर बेलपत्री वगैरे पण चढवून घेतलं. वारा एवढा येत होता की नाही की भरपूर फुलं चढवली की फुलं उडून जायचं आणि बेलपत्री चढवली की ती पण उडून जायचं. ते बघू शकतात. आता इथं बेलपत्रीच नाही, वर नुसती उडत होती. आणि मग नैवेद्य म्हणून मस्त भोग लावला होता याचा. पेढा घेऊन गेली होती मी, पेढा चढवून दिला आणि मग त्याच्यानंतर अगरबत्ती वगैरे लावली आणि अगरबत्ती लावून झाल्यानंतर दिवा काही पेटेच ना, दिवा लावून मस्त आरती करेन अशी इच्छा होती माझी. काय तर दिवा पेटतच नव्हता. मग त्याच्यानंतर घेतलं कापूर आणि कापूरच लावून घेतलं. काय करायचं, वारस एवढा चालत होता तिकडे. अयांशच्या बाप्पाला वगैरे कापूर वगैरे दिलेत मी. माझी पूजा तर झाली, छान पार पडली मस्त. आणि मग त्याच्यानंतर अयांशच्या बाप्पाला म्हटलं की तुम्ही पण करून घ्या होतं, त्यांनी पण मस्त पूजा केली. तेवढ्यातच तिथं गाय वगैरे पण आली, त्या गायला पण आम्ही काहीतरी आमच्या जवळ होतं ते देऊन दिलं मस्त. अयांशचे पप्पा पूजा करत असताना अयांश खूपच लुडबुड करत होता. तर म्हटलं घे बा तू पण चढवर, आणि तो पण पूजा करत होता. तो काय पूजा करायला लागला, तो नाग तिथे ठेवलेला आहे तर त्यालाच उचलत होता तीनदा आणि तीनदा हातात पकडत होता. तो बघा एवढं चुलबुल आहे आमचा अयांश. असं करता करता पूजा छान आमची आटपली आणि आम्ही घराकडे निघालो. आणि घरी पोचल्याबरोबर मग बाळीत पडलं की अयांशला खूप जास्त तहान लागलेली होती, तर त्याला पाणी वगैरे दिली मी घरी आल्याच्या नंतर. आणि बघा बदमाश काय करायला लागला. सुरू आहे बेटा तुझे? काय करते सांग बरं. हो, काय केलं तू? कुंडीतली माती काढून फेकते असं? चांगली नाही वाटत आहे तुला कुंडीत? मला मारशील आता? अरे बापा नको, मी रडू का? दादू कसा रडतो? अरे बापा अशी मोठा राग येऊन जातो दादूला. दादू किक तर मार बेट गाडीची. घरची आरती सुरू असताना बघा अयांश खूपच लुडबुड करतो. त्याला हे वाजवायला पाहिजे, त्याला पुस्तकच काढेल किंवा काहीच काढेल, एवढा बदमाश माझ्या अयांश झालेला आहे. खूप छान आजची सोमवारची पूजा झालेली आहे. देवाकडे जे मागलं होतं ते सगळंच मिळाले आहे. देवाच्या आशीर्वादानं खूप खुश आहे आणि आमच्या दोघांना असंच ठेव देवा, अशी प्रार्थना करते मी देवाकडे. आणि माझ्या बाळाला पण खूप खुश ठेव आणि जे सर्वच जण व्हिडिओ बघत आहेत त्यांना पण हॅप्पी ठेव. त्यांचे पण जेवढे जीवनातले टेन्शन असतील ते सगळे मिटव देवा, असं म्हणून प्रयत्न कर असे देवांना मी नक्की सांगणार आहे. आणि आई बाबा पण यांचे आशीर्वाद घेतले आम्ही. आणि अयांश बघा आरती झाल्याच्या नंतर कसं दंडवत प्रणाम करतो, तर खाली लोटांगण टाकून. भेटूया, बाय बाय.